नमस्कार एव्हरीवन, मी वैभवी पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. ॲज यू नो मी फक्त ट्रॅव्हल व्लॉग बनवते, पण आजचा व्लॉग स्पेशल आहे. स्पेशल अशासाठी म्हणजे आज आहे अक्षय तृतीया आणि आजच्या दिवशी फक्त आम्हाला परमिशन मिळते आमच्या जुन्या गावात जायची, जे गाव आम्ही 20 ते 25 वर्षाआधी सोडलं होतं. सो लेट्स गो. पुढे सांगतेच सगळी स्टोरी. बसने आम्हाला तिथेच ड्रॉप केलं आणि इथे आम्ही थांबलो होतो. ही आहे माझी छोटी पार्टनर आज जाण्यासाठी आतमध्ये. से हाय बाबू. हाय. मेन गेटपासून इथपर्यंत आम्हाला एक बस घेऊन आली होती आणि इथून आत आम्हाला दुसरी बस घेऊन जाणार होती आणि आय एम व्हेरी एक्सायटेड. हे जसं म्हणत होते की आतमध्ये ऑलरेडी भरपूर लोक गेलेत, त्याच्यामुळे आम्हाला ड्रॉप करून ही बस पुन्हा त्या लोकांना बाहेर घेऊन येणार आणि ह्यांना वेळ आहे की 6च्या आधी सगळ्यांना बाहेर घेऊन यायचं आहे. हे आमच्या गावचं मेन रस्ता जिथून आम्ही आत जायचो, जे आता पूर्ण कवर केलं यांनी वॉल कंपाऊंडने. आत जायची कोणालाच परमिशन नाही आहे. जसं प्रत्येक गावाला ग्रामदेवतांचं मंदिर असतं, तसं हे आमच्या ग्रामदेवतांचं मंदिर श्री परशुराम भगवान यांचं मंदिर. आज आमच्या गावच्या यात्रेचा दिवस म्हणून आज आमच्यासाठी हे ओपन केलं आहे यांनी. आमच्या गावची स्टोरी अशी की एक 22-23 वर्षांआधी आमचं गाव रिलोकेट झालं होतं ॲटॉमिक एनर्जी पॉवर सेंटरसाठी आणि त्याच्यामुळे हे गाव पूर्ण त्यांनी कवर केलं आहे. सगळीकडे जंगल झालं आहे, पण मला आत जायची एक्साइटमेंट होती. मागच्या वर्षी यश आला होता पण मी नव्हते आले. बऱ्याच वर्षांनी मी आत जाते. ऑलरेडी बरेच लोक सकाळीच आले होते बहुतेक, तर ते आता रिटर्न जाण्यासाठी थांबलेत. आता आम्हाला इथे ड्रॉप करून हे लोक पुन्हा रिटर्न जातील. मम्मी तर एक्सायटेड दिसती आहे. चला बघूया आता किती कळतं आहे आम्हाला यातलं. आम्हाला ह्यांनी इथे ड्रॉप केलं जिकडून आम्हाला समुद्र दिसत होता क्लिअरली, पण इथे आत्ता वॉल आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही आहे. मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवते. हा आहे आमचा समुद्र, जो माझ्या घरापासून 2 मिनटाच्या अंतरावर होता फक्त, जेव्हा ऑब्व्हियसली मी जुन्या गावात राहायचो. आज आमच्याच गावच्या रस्त्याला आम्ही ह्यांना फॉलो करत जात होतो, कारण की आम्हाला इथून रस्ते दिसत नव्हते. सो चला फॉलो करूया. मम्मी हे सांगायची गरज नव्हती. ही जुनी विहीर आणि इथे अजून पण पाणी होतं आणि या रस्त्याला आम्ही फॉलो करत आलो खरं, पण बहुतेक आम्ही रस्ता चुकलो आहे. मागे वळावं लागेल. आम्हाला क्लिअरली काहीच कळत नाही आहे इथून. चलो मागे वळा.
आणि शेवटी शोधता शोधता मम्मीला घर सापडलं. आणि हे होतं घराचं स्ट्रक्चर. इथे मला तुळशी वृंदावन दिसतं आहे, पायरी दिसते आहे, तिकडे बोर दिसला, मी लगेच धावत धावत गेले. आणि हा होता तो पाण्याचा बोर जिथून पाणी यायचं. मी लहानपणी खेळत असेन बहुतेक. आणि इथे सगळं पडलं आहे. हां, हे दिसते तुळशी वृंदावन. तुळशी वृंदावनचं स्ट्रक्चर तसंच्या तसंच आहे. त्याच्यानंतर इथे पायरी दिसते घराची. म्हणजे जी बेसिकली इकडे घर होतं, पण आता झाड पडलं त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रक्चर बघता येत नाही आहे. पण आय कॅन रिमेंबर दिस. सगळं घर पडलं आहे, सगळं जंगल झालं आहे, काहीच कळत नाही आहे. पण सगळ्या आठवणी आहेत. आणि चला आता वेळ आहे परत जायची, कारण की इतकं जास्त जंगल झालं होतं की जास्त पुढेपर्यंत जाऊ शकत नव्हतो. आत्ता मी आलो बाहेर आणि इट्स टाईम टू गो होम. हे आहे नवीन गावातलं ग्रामदेवतांचं मंदिर, परशुरामाचं मंदिर. आज गावची यात्रा आहे, संध्याकाळी गर्दी होणार आहे. चला, थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये.